IPL मॅच मधल्या प्रत्येक डॉट बॉल मागे 500 झाडं लावण्याचा दावा केला जातो, पण आहेत कुठे ही झाडं? ये पेड़ लगा कौन रहा है और लग कहाँ रहे हैं? पर्यावरण संरक्षण करायचं म्हणून BCCIने टाटा ग्रुप सोबत 2023 मध्ये हा अनोखा उपक्रम जाहीर केला. 2023च्या IPL प्लेऑफ पासून प्रत्येक डॉट बॉल मागे 500 झाडं लावली जातील असं सांगण्यात आलं आणि या निर्णयाचं भरपूर कौतुकही झालं. तत्कालीन BCCI सेक्रेटरी जय शहा यांनी देखील या बाबतीत ट्विट केलं. ही गोष्ट अधिक ऑथेंटिक वाटावी म्हणून ग्राफिक्सवर प्रत्येक डॉट बॉलवर झाडाचं चित्र दिसायला लागलं. पण जेवढा हा उपक्रम ऑथेंटिक वाटावा म्हणून प्रयत्न केले गेले आहेत, त्याचा रिझल्ट मात्र आजपर्यंत ऑथेंटिकपणे लोकांना दाखवलेला नाहीये. 2023 IPLच्या प्लेऑफ आणि फायनलमध्ये 294 डॉट बॉल नोंदवले गेले, म्हणजे 1,47,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं गेलं. 2024 IPL प्लेऑफ मध्ये सुद्धा 323 डॉट बॉलच्या हिशोबाने 1,61,500 झाडं लावण्याचं ठरवलं. पण ही झाडं खरोखर लावली गेलीत का, याचं ठोस उत्तर आजपर्यंत मिळालं नाहीये. BCCIने असं जाहीर केलं होतं की ही झाडं भारतभर लावली जाणार आहेत. एका एक्सपोस्टनुसार ही झाडं केरळ, कर्नाटक, आसाम आणि गुजरात या राज्यांमध्ये लावली गेली आहेत असा दावा करण्यात आला. पण BCCIने आणि टाटा ग्रुपने ही बातमी कन्फर्म केली नाहीये, त्यामुळे हा दावा संशयास्पद ठरतो. पर्यावरण तज्ञांच्या मते इतक्या मोठ्या संख्येने झाडं लावणं आणि त्यांची देखभाल करणं हे मोठं आव्हान आहे. जर ही झाडं खरोखर लावली गेली असतील तर त्यांच्या वाढीचा अहवाल किंवा देखभालीची योजना जाहीर करणं आवश्यक आहे. आता 2025 मध्ये सुद्धा BCCI आणि टाटा ग्रुप तोच क्लेम करतायत. पण परत प्रश्न तोच आहे की ये पेड़ लगा कौन रहा है और लग कहाँ रहे हैं?